नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अतिवृष्टीने हणेगाव परिसरातील शिवार जलमय, बघता बघता होत्याचं नव्हतं झालं। एकीकडे पावसाची संततधार आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू। हणेगाव परिसरातील मानूर, सोमूर, येडूर, कुमारपल्ली, बिजलवाडी, खुतमापूर, कोकलगाव, रमतापूर, वझर, कुडली, शिळवणी, कामाजीवाडी परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। तहसीलदार यांनी भर पावसात येडूर येथे दिली भेट। मागील 2 दिवसांच्या अतिवृष्टीमुळे हणेगाव परिसरातील शेतातील पिकांचे होत्याचे नव्हत्यात जमा झाले आहे। एकीकडे पावसाची संततधार चालूच आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून मात्र अश्रू वाहत आहेत। 17 ऑगस्ट 2025 रोजीच्या मध्यरात्रीपासूनच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे अनेकांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिके पाण्यात वाहून गेल्यात जमा आहेत, तर काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहेत। अशा परिस्थितीमध्ये अनेकांना प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे। हणेगाव परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेकांना रात्रभर जागरण करून काढावे लागत आहेत। यावर्षी मृग नक्षत्रात खरीपाच्या पेरण्या झाल्या, तसेच पीक वाढीसाठी पुरेसा पाऊस पडत गेल्याने शेतात संपूर्ण खरीप पिके भरली होती। पिकांना नजर लागेल अशी परिस्थिती तालुक्यात होती। मात्र रविवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे एकाच रात्रीत होत्याचे नव्हते झाले। बहुतांश शेतात 3 ते 4 फूट पाणी साचले आहे। मुगाच्या राशी 2-3 दिवसावर आल्या असतानाच रविवारी पडलेल्या पावसामुळे मुगाच्या शेंगा अक्षरशः फुटून जमिनीवर पडल्या आहेत। त्यामुळे राशीच्या तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांना मुगाचे पीक हातातून गेल्याचे पाहावे लागण्याची वेळ आली आहे। सोयाबीन, तूर, उडीद, कापूस या पिकात 3 ते 4 फूट पाणी साचले असून शेतातील पिकांची परिस्थिती बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटले आहे। यावेळी देगलूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व अन्य कर्मचारी यांनी हणेगाव परिसरातील अतिवृष्टीतील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी महादेव उप्पे, देगलूर।